मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून एक गोष्ट स्पष्ट दिसते. पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर जयंत पाटील जणू आक्रमक अवतारात मैदानात उतरलेले आहेत. एकीकडे ते स्वतःच्या मतदारसंघात नव्यानं पायाभरणी करतायत, तर दुसरीकडे अजित पवार, भाजप आणि स्वकीयांवरही थेट हल्ले चढवताना दिसत आहेत. मंचावर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेली शाब्दिक चकमक बघून जयंत पाटील यांचा नवा अवतार बघायला मिळाला. पण नेमकं काय बदललंय जयंतरावांच्या राजकारणात? त्यांची पुढची रणनीती काय असणार आहे? कुणाचा ते करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि कुणाला टार्गेट करतायत आणि मंचावर काय शाब्दिक तोलेबाजी झाली, सगळं सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. गेल्या 7 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील राज्यभर फिरले, बैठका घेतल्या, बंडखोरी रोखली, पक्ष बांधणी केली. मात्र आता पद सोडल्यानंतर त्यांचा स्वभाव बदललेला दिसतोय. भाषणात अधिक आक्रमकता, स्पष्ट शब्दात इशारे आणि मतदारसंघावर 100% लक्ष, म्हणजे स्वतःच्या मतदारसंघावर. एवढंच काय, तर त्यांनी भर स्टेजवर अजितदादांवर थेट हल्ला केला आणि त्यांचं भाषण ऐकून माझी सनकत होती अशी कबुलीच अजितदादा पवार यांनी दिली आहे. त्यामुळे मला तर मगाशी यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं माझं सनकत चाललेलं होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरमध्ये जयंत पाटील थोडक्यात जिंकले. सांगली जिल्ह्यातील दूध संघ, साखर कारखाने, शैक्षणिक संस्था सगळीकडे त्यांच्या विरोधात नाराजी तयार झाली. कारण प्रदेशाध्यक्षपदामुळे त्यांना स्वतःच्या गडाकडे लक्ष देणं कठीण झालं होतं. महायुतीने याचा फायदा घेतला आणि इस्लामपूरमध्ये जिल्हाध्यक्षांची फौज उभी करून दबाव टाकला. जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये यांच्या अवतीभोवती तटबंदी उभी केली आणि जयंत पाटील कशा प्रकारे कमकुवत होतील असा सापळा रचला गेला, चक्रव्यूह रचलं गेलं. पण आता पद नसल्यामुळे जयंत पाटील कोणत्याही बंधनाशिवाय बोलतायत. ते थेट असं म्हणाले आहेत की जो कोणी पक्ष सोडणार असेल आता त्यांनी आत्ताच जावं, निवडणुकीच्या तोंडावर गोंधळ घालू नये, मी आता मोकळा आहे, थेट कार्यक्रम लावेन. ही भाषा म्हणजे थेट इशारा विरोधकांना, पक्ष सोडणाऱ्यांना आणि महायुतीच्या हालचालींना, जे राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करतायत. एवढंच नाही तर सांगलीत प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या स्मृती कार्यक्रमात एकाच मंचावर अजित पवार, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील आणि रोहितदादा पवार आले होते. तरी जे आहेत त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं हे एन.डी. पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी टोमणा मारला की एन.डी. पाटील कधीच सत्तेसाठी इकडून तिकडे गेले नाहीत. मी दोन्ही दादांना म्हणजे अजितदादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांना सांगू इच्छितो की हा तालुका फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. सहजासहजी वाकत नाही, सहजासहजी शरण जात नाही. लढाई करताना कधीही फितुरी झाली तरी जे आहेत त्यांना सोबत घेऊन लढायचं हे एन.डी. पाटील यांच्यापासून सर्व स्वतंत्र सैनिकांनी आम्हाला शिकवलंय, असं जयंत पाटील म्हणाले. हा थेट हल्ला अजितदादांवर होता. आपल्याला साध्य काय करायचंय? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा. त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं की मी महायुतीत आहे पण कधी तुमच्यावर टीका केली नाही. आम्ही आमच्या विचारानं चाललोय, तुम्ही तुमच्या विचारानं. शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा यात आम्ही तडजोड करत नाही. त्यामुळं मला यांची सर्वांची भाषणं झाली तसतसं माझी सनकत चालली होती, अशा शब्दात अजित पवार यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. या शाब्दिक चकमकीनेच पुन्हा एकदा दाखवलं की दोघांमध्ये संघर्ष आहे, तो उघड आहे आणि अजून राजकारण पेटणार आहे. दादांनी जयंत पाटील यांच्या भोवती त्यांना इस्लामपूरमध्ये आव्हान देण्यासाठी जी फिल्डिंग लावली आहे, भाजपने जी फिल्डिंग लावली आहे, ती तटबंदी भविष्यात अजून मजबूत होऊ शकते आणि जयंत पाटील देखील 2 हात करण्यासाठी तयार आहेत, असं एकंदरीत चित्र यावरून दिसतंय. देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता जयंत पाटील असं देखील म्हणाले की मी भाजप प्रवेशासाठी अर्ज केलेला नाही. वारंवार ज्या चर्चा घडत असतात की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत, त्यावर ते बोलत होते. ते असंही म्हणाले पुढे की 238 आमदार तुमच्याकडे आहे, तुम्ही राज्य चालवा. भाजपवर हल्ला करताना त्यांनी स्पष्ट केलं की सत्ता असलेला पक्ष सध्या विरोधकांना गळ टाकण्यात व्यस्त आहे, त्यामुळे हे धंदे न करता राज्य नीट चालवा. राजकारणात पद, सत्ता, संधी हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. पण जयंत पाटील यांनी सातत्यानं शरद पवारांच्या बाजूने उभं राहून एक वेगळा आदर्श ठेवला आहे. बंडखोरी झाली तरी ते बाजूला सरकले नाहीत. अजित पवारांचा गड वेगळा झाला तरी त्यांची निष्ठा ढळली नाही. अनेक चर्चा झाल्या की ते सत्ताधाऱ्यांसोबत जातील, भाजपमध्ये जातील, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. हे त्यांचं मोठं पॉलिटिकल कॅपिटल आहे असं म्हणायला हरकत नाही. आता जयंत पाटील इस्लामपूर आणि सांगलीमध्ये संघटन उभं करतायत.
पुन्हा ते एकदा कामाला लागलेत. कुणाला पक्षात घ्यायचंय, कुणाला दूर ठेवायचंय, कुणाला सरळ टार्गेट करायचंय याची यादी त्यांनी तयार केलेली आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते आपली नवीन टीम सज्ज करतायत. म्हणजे सांगलीतील लढाईतून मुंबई गाठायची आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा कमबॅक करायचा असा प्लॅन जयंत पाटील यांचा दिसतोय. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील हे राजकीय युद्ध महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम करेल? जयंत पाटलांना इस्लामपूरमध्ये बंदिस्त करण्यात अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भाजपा यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.